केंद्रामधल्या मोदी सरकारला आज 2 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्तानं सामनाच्या अग्रलेखातनं मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे। मोदी सरकारच्या यशापयशाचा पाढा इतक्यात वाचणं योग्य ठरणार नाही असं सांगतानाच मोदी सरकार आपली आश्वासनं पूर्ण करण्यात कसं अयशस्वी ठरलंय हेच या अग्रलेखात मांडण्यात आलंय। राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त सुद्धा मोदी सरकारच्या उणीवाच दाखवल्यात। सामनात असं म्हटलंय की केंद्रातील मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असताना पंतप्रधान मोदींचा मुक्काम देशात आहे की परदेशात हे पाहावं लागेल। पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व खमक आहे आणि ते एक हाती राजशकट हाकतायत। ते उत्तम प्रकारे राज्यकारभार करत आहेत असं भाजप मंडळींचं मत आहे। 2 वर्षात अनेक योजनांचा वर्षाव झाला, मात्र त्यातील काहीच योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात। काळा पैसा परत आणू आणि जनतेच्या बँक खात्यात 10 ते 12 लाख रुपये जमा होतील असं वचन मोदींनी दिलं होतं, जे 2 वर्षात तरी पूर्ण झालेलं नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या लाखांच्या घरात गेल्या। आत्महत्यांचं हे पाप मागच्या सरकारकडनं पुढे आलंय। अस्मानी तसंच सुलतानी संकटांचा मारा सरकारवर होतोय। दुष्काळ आहे तसा काश्मीरात पाक अतिरेक्यांचा माराही थांबलेला नाही, तरीही पाकिस्तानची चुंबाचुंबी सुरू आहे। 2 वर्षात मोठा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघडकीस आलेला नाही, मात्र महागाईचा आगडो मुसळलाय, त्यावर पाणीही टाकता आलेलं नाहीये। मोदींचे विदेश दौरे वाढले आणि त्यावर टीका होतीये, मात्र हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाला जगापासून अलिप्त आणि फटकून राहता येणार नाही। पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी ज्या देशाला लाभलेत त्या देशाला जगात जास्तीत जास्त मित्र गोळा करत फिरावं लागेल आणि मोदी तसे पायाला भिंगरी लावून व पंखा लावून म्हणा फिरतायत। मोदी यांचं सरकार 5 वर्षांसाठी लोकांनी निवडलंय, त्यामुळे जे काही सांगायचे ते शेवटच्या वर्षातच सांगणं उचित ठरेल। सध्या तरी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय। सत्तेत वाटेकरी असले तरी सुद्धा एखाद्या त्रयस्थाप्रमाणे आजचा अग्रलेख पाहायला मिळतोय।